आज काय उदाहरण आम्ही पाहणार आहोत पवित्र शास्त्रातून. अनऑथराइज वर्शिप अशी उपासना पद्धत जी अनऑथराइज आहे किंवा चुकीची पद्धत उपासनेत जी वापरली जाते तिच्यावर मंडळी म्हणून एक गांभीर्याने विचार आज देवाच्या वचनातून आम्ही समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. ख्रिस्ती समाजात एक अत्यंत धोकादायक विचार आज ख्रिस्ती समाजामध्ये पसरलेले आहेत आणि ते म्हणजे देव प्रेमळ आहे, देव प्रीतीचा आहे, देव सहन करतो, देव क्षमा करतो. आणि कोणाला सांगितलं देव हृदय बघतो, म्हणून आपण जशी इच्छा आपल्या तशी आपण उपासना करू शकतो. पण देवाची अजून एक बाजू आहे जी आम्ही पुष्कळदा विसरतो आणि ते म्हणजे देव पवित्र आहे आणि तो न्यायी आहे. तो सत्यता, अप्रामाणिकपणा, पाप सहन करू शकत नाही. आणि म्हणून कितीतरी लोकांना याचा विसर पडला आणि आपण देवाला सोयीस्कर रीतीने घेतो, ग्रँटेड घेतो. आणि त्यावरच आधारित काही उदाहरणं आज पवित्र शास्त्रातून मी देवाच्या आत्म्याद्वारे मांडण्याचा, आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पवित्र शास्त्रात लक्ष असू द्या. अतिशय गांभीर्यपूर्ण अशा गोष्टी आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. लेवीचं पुस्तक याचा 10वा अध्याय लेवी 10 1 ते 3 मी वाचतो आपल्या समोर, जर आपल्याला मिळालं असेल. नादाब आणि अबिहू यांची पातके इथे नोंदण्यात आलेली आहेत. अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे, जे माझ्या जवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चुप राहिला. तिसरं वचन जे आहे विविध भाषांतरामध्ये असं लिहिलं आहे, जे माझ्या जवळ येतील त्यांच्यामध्ये मी पवित्र मानला जाईल. जे माझ्या जवळ येतील त्यांना आणि सर्व लोकांसमोर माझे गौरव होईल. याचा अर्थ उपासना, प्रार्थना, सेवा, अर्पण जे काही आम्ही करतो या सर्व गोष्टी फक्त धार्मिकता दिसावी म्हणून नाही, आणि तशा केल्या तर त्या देव स्वीकारतही नाही. त्याला पवित्रता हवं आहे, आज्ञापालन हवं आहे, त्याला आदर हवा आहे. आज अशी उदाहरणं आम्ही पाहणार आहोत जिथे लोकांनी परमेश्वराची उपासना केली
धार्मिक कृती केली, अर्पण केले, त्याच्या बदल्यात देवाने त्यांना कृपा तर दिलीच नाही, उलट मृत्यू दिले, आजार दिले आणि संकट दिले. आणि फक्त जुन्या करारात नाही, नवीन करारात देखील तो नियम लागू आहे. आणि म्हणून आमच्या उपासनेची आम्ही परत एकदा आम्हाला परीक्षण करण्याची गरज आहे. न जाणो काहीतरी कुठेतरी गोष्ट अशी मिसिंग आहे, चुकीची घडत आहे, ज्यामुळे यदा कदाचित माझे आशीर्वाद मला न मिळता माझ्यावर आजार, दुःख, संकट आहेत. एखादं कारण त्यातलं असू शकतं आणि ते आपण पडताळून आज पाहणार आहोत. जो शास्त्र भाग आम्ही वाचला लेवीच्या पुस्तकातून 10व्या अध्यायातून, ह्या ठिकाणी आम्ही पाहिलं नादाब आणि अबिहू यांनी आपापली धूपपात्रे घेतली, धुपाटणी घेतली आणि त्याच्यात धूप टाकून परमेश्वरासमोर घालून कोणता अग्नी परमेश्वरासमोर त्यांनी नेला. तिथे लिहिले आपल्या शास्त्रामध्ये कोणता अग्नी. म्हणून म्हटलं आपल्या शास्त्रात लक्ष द्या, असं नो मी काही चूक बोलत असं नंतर वाटेल. एक शब्द तिथे वापरलेला आहे लेवी 10 आणि 1 मध्ये. ह्या दोघांनी देवासमोर अग्नी नेला, प्रक्रिया केली, पण जो तो अग्नी होता तो माझ्या पवित्र शास्त्र असं सांगतं, तिथे लिहिलेलं आहे अशास्त्र अग्नी अर्पण केला. आणि केवळ ह्यांनी अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला, त्यामुळे देवाने त्यांना भस्म केला ऑन दी स्पॉट. प्रश्न आहे अशास्त्र म्हणजे काय. अशास्त्र म्हणजे अनधिकृत, परवानगी नसलेला, अनऑथराइज, देवाने आज्ञा दिलेली नाही अशी गोष्ट. देवाला काय हवे आहे हे न विचारता स्वतःला जे योग्य वाटते ते देवासमोर आणणे. देव म्हणतो माझ्याजवळ येणाऱ्यांनी माझ्या पवित्रतेचा आदर केला पाहिजे. फर्स्ट कंडिशन, देव पवित्र आहे आणि त्याच्याजवळ येणाऱ्यांनी त्याच्या पवित्रतेचा आदर केलाच पाहिजे. जे काय आहे बाहेर, उपदेशक म्हणतो जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात जाल, कापत कापत पाऊल टाका. तुम्ही कुठे आहात, कोणासमोर आहात याचं भान ठेवा. प्रश्न हा नाही की आपण काही करत आहो का. प्रश्न हा आहे ते करायला देवाने सांगितलं आहे का. ते करायला देवाने सांगितलं आहे का. देव पवित्रतेशी कधीही तडजोड करत नाही. जशी देवाची उपस्थिती आशीर्वाद आणते, त्याचप्रमाणे देवाची उपस्थिती न्याय पण आणते. आम्ही विसरू नये. आम्ही फक्त एकच बाजू बघतो, आशीर्वाद आशीर्वाद, पण देव न्यायी आहे. आणि म्हणून देवासमोर अपवित्रता आणि पवित्रतेने केलेल्या गोष्टी चालत नाही, टिकत नाही. आज आम्ही म्हणाल हजारो वर्षानंतर याचा आज काय संबंध. आम्ही तर जुन्या कराराची व्यवस्था नाही की अर्पण आणून अग्नी देवासमोर ठेवावा. पण आजच्या काळामध्ये, आजच्या चर्चेसमध्ये, आजच्या ख्रिस्ती समाजामध्ये हा जो चुकीचा अग्नी आहे, नादाब
आणि अबिहू जे देवाच्या उपस्थितीमध्ये हा चुकीचा अग्नी आणतात, आजच्या काळामध्ये हा आहे पवित्र आत्म्याऐवजी भावनांवर चालणे, भावनांवर, फिलिंग्सवर, मला वाटतं म्हणून, मी जे विचार करतो ते बरोबरच आहे म्हणून. दुसरी गोष्ट, देवाच्या वचनाविरुद्ध शिकवणे हा आहे अनऑथराइज फायर, अशास्त्र, अपवित्र. देवाच्या वचनाच्या विरुद्ध जी पण गोष्ट जाईल, जी पण कॉन्ट्राडिक्टरी ह्याला होईल, मग त्याला आम्ही चांगलं म्हणू, बरोबर म्हणू, योग्य म्हणू, काही म्हणू, चूक. कोणी रडून रडून गुढीहार येऊन बी सांगितलं नाही बरोबरच आहे, जर ह्याला कॉन्ट्राडिक्ट होत आहे, अपवित्र शास्त्र अग्नी आहे. तिसरी गोष्ट, आजच्या काळात अपवित्र अग्नी समर्पित करणे, लोकांना खुश करण्यासाठी देवाच्या सत्याला बदलणे, लोकांच्या दबावाखाली, लोकांना बरं वाटल, लोकांना आशीर्वाद मिळेल, लोकांचं कल्याण होईल, फक्त ह्याच गोष्टी बोलून, ज्या गोष्टी आम्हाला स्वर्गात न्यायला, असा कोणी परफेक्ट नाही, नवीन करारात दिला आहे, एक पण नीतिमान नाही, ना मी आहे ना कोणी आहे. आणि म्हणून आम्हाला गरज आहे रोज वचन रूपी जलस्नानाने स्वतःला शुद्ध करण्याची. आणि पुष्कळदा सेवक लोक, सांगणारे लोक, विकलेले लोक तडजोडी करतात आणि हे सत्य सांगत नाही. देवाची एकच बाजू सांगतात, देव आशीर्वाद देतो, देवाची दुसरी बाजू दाखवत नाही, देव न्यायी आहे. हा आहे चुकीचा अग्नी आजच्या जगात. कोणाला कोणाशी वाईटपणाने दुश्मनी घ्यायची पडलेली नाही, पण धन्य आहे ते लोक जे सांगतात, सत्य शिकवतात, ज्यांना वाटतं फक्त इथेच नाही तर तिथे पण जायचे. कोणीतरी म्हटलंय, नरक हे पुस्तक लिहिताना, माझ्या शत्रूंनी देखील त्या ठिकाणी जाऊन इतके भयंकर गोष्ट तिथे आहे, माझ्या शत्रूंनी पण जाऊ नये, इतकी कठीण ती गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकाला देवाच्या वचनातून टोचणी लागणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्हाला हे वचनच तिथे नेणार आहे, दुसरं कोणी नेणार, सेवक नेणार ना कोण नेणार, फक्त हे नेणार. आणि ह्याच्याशी तडजोड, ह्याच्यात मिलावट, भ्रामक गोष्टी सांगणं, काहीतरी अर्धवट उचलून लोकांना खुश करण्यासाठी सांगणं, अर्धवट वचन सांगणं, दुसरा पार्ट न सांगणं, लोक दुखावतील. म्हणून माघार घेणं आजच्या काळातले हे नादाब आणि अबिहू आहेत, ज्यांना देवाने तिथे भस्म केलं, ज्यांची सेवा देव नष्ट करून देईल, शून्य करून देईल. कारण लोकांना त्याची मंडळी वाचवायची आहे. कोणता सेवकाच्या भरोशावर नाही. लोकांना, देवाला त्याचे जिवंत लोक, त्याची मंडळी, त्याची वधू, कारण तिच्यासाठीच येणार आहे तो. आणि जो कोणी तिचा नाश करेल, येशू म्हणतो, जो माझ्या मंडळीचा नाश करेल मी त्याचा नाश करेल. हे कोण होते दोन? नादाब आणि अबिहू. कोण आहे? अरोनाचे मोठे मुले होते. आणि हा जो धूप त्यांनी अर्पण केला, एक धार्मिक कृती होती, एक परंपरा होती त्या काळामध्ये. पण ती एक असं लिहिलंय, विचित्र, काय भाषांतरात स्ट्रेंज फायर लिहिलंय, स्ट्रेंज फायर. अशास्त्रता आहे, पण एक शब्द एका भाषांतरात आलाय स्ट्रेंज, विचित्र अग्नी. याचा अर्थ, देवाने ज्या प्रकारचा अग्नी दिला होता, लेवीचं पुस्तक 6वा अध्याय 12 ते 13 मध्ये आपल्याला वाचायला मिळेल कोणता अग्नी दिला होता. आणि तो अग्नी सतत तिथे तेवणारा असला पाहिजे अशी आज्ञा देवाने दिली होती.
त्याच्याऐवजी दुसरा अग्नी वापरायची परमिशन कोणाला नव्हती. महत्वाचा मुद्दा आहे. ह्या दोघांचा हेतू वाईट होता असं पवित्र शास्त्र सांगत नाही. नीट लक्ष द्या. ते नशेत पण नव्हते. लेवी 10 आणि 9 मध्ये लिहिलं आहे ते नशेत पण नव्हते, पण फक्त चुकीच्या पद्धतीने उपासना करणारे होते. म्हणून देवाने त्यांना मारून टाकलं. यावरून आम्हाला काय शिकायला मिळतं? चांगला हेतू देवाच्या आज्ञा रद्द करू शकत नाही. हेतू चांगला पण असेल, बरोबर भी असेल, चुकीचा वाटत पण नसेल, तरी देव परवा करत नाही. देव त्याच्या आज्ञानुसार त्याने सांगितलेल्या पद्धतीनुसारच काम करेल. आणि म्हणा आमचा हेतू तर चांगला होता, आम्हाला ते बरं वाटत होतं. नाही, देवाची पद्धत आम्ही समजून घ्यायला पाहिजे. कारण पुष्कळदा देव कार्य करण्याची पद्धत आम्ही न समजून घेतल्यामुळे आमचे अर्पण स्वीकार योग्य झालेले नाही. आमचे दान त्या पद्धतीने नसल्यामुळे त्याचे बेनिफिट्स आम्हाला मिळाले नाही. कारण आम्ही देतो, चांगलं करतो, पण चुकीच्या पद्धतीने करतो. देवाने पद्धत, शिस्त, डिसिप्लिन ह्या गोष्टी लावलेल्या आहे, त्यानुसारच काम देव करेल. मी माझ्या मनचं सांगत नाही, आपण स्टडी करा ह्याच्यावर. आजच्या ख्रिस्ती जगतामध्ये असंख्य धार्मिक कृती केल्या जातात. लोक म्हणतो आम्ही देवासाठी करतो, आमचा हेतू चांगला आहे. प्रश्न आहे, देवाने आज्ञा दिली हे करायला? जर नसेल तर आम्हाला सावध राहायला पाहिजे. हा अशास्त्र अग्नी आहे. आज ह्या काळामध्ये सैतान चांगल्या गोष्टीद्वारेच काम करत आहे, फसवण्याला. आणि म्हणूनच लोक बळी पडतील. जर सैतान त्याच्या रूपात कार्य करेल विचित्र रीतीने, भीतीदायक रीतीने, तर सगळे त्याच्यापासून हात दूर राहतील. पण सैतान इतका धूर्त आहे, तो ह्या चांगल्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला फसवतो आणि फसतो आम्ही. म्हणून देव चांगल्या गोष्टी करो, काही करो, देव त्या कधीच स्वीकारणार नाही जोपर्यंत देवाच्या पद्धतीने त्या केल्या जाणार नाही. एखाद्या वेळेस हे तर कारण नाही ना मला आजवर आशीर्वाद माझे थांबलेले आहेत. एखाद्या वेळेस हे तर कारण नाही ना, एखाद्या वेळेस की माझे आजार अजून बरे झाले नाहीत, माझी परिस्थिती सुधारायच्या ऐवजी अधिक अधोगतीला जात आहे. एखाद्या वेळेस हे तर कारण नाही ना, आम्हाला चेक करावं लागेल, आम्ही आजवर दिलं पण चुकीच्या पद्धतीने दिलं, आम्ही आजवर केलं पण चुकीच्या पद्धतीने केलं. देवाला हे नको. देवाने ज्या पद्धती लावल्या आहे त्या पद्धतीनेच करायला पाहिजे. कोणीतरी वाचा मत्तई 15:8 आणि 9. सापडलं का? आपण हे पुष्कळदा वचन ऐकलेलं आहे, पण याचा गाभा आज मी आपल्याला मांडतो. सिरियसनेस. नववचन, ते व्यर्थ माझी उपासना करतात का? कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात. हा शब्द नीट ऐका. व्यर्थ आमच्या गोष्टी का होत आहे देवाच्या दृष्टीने? आमची व्यर्थ देणं, आमची व्यर्थ कृती, व्यर्थ आमच्या नीतिमत्ता का होत आहे? कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम. याचा अर्थ असा आहे, मनुष्याचे नियम. आमची उपासना मनुष्याच्या नियमावर, रूढी परंपरावर, चाली रीतींवर असली तर त्याच्या वचनातील 7व्या वचनामध्ये सुरुवात आहे, ओ ढोंग्यांनो
मनुष्या निर्मित नियम, पद्धती, चालीरीती ने आम्ही 100 वर्ष करत आलो, आता मी करल. कारण मनुष्याला वाटतं, अरे देवाला वाटतं का? मनुष्याने जे मनुष्याचे नियम आहे त्या आधारावर केलेली आराधना, उपासना, आमचं कोणतीही गोष्ट देवासाठी व्यर्थ आहे. दिलेला शब्द ते व्यर्थ. 9व्या वचनाची सुरुवात ते व्यर्थ आणि 7व्या वचनात दिलं आहे, असे करणाऱ्यांना अहो ढोंग्यांनो, आम्हाला मनुष्याच्या नियमानुसार नव्हे. मी म्हणून सांगतो, पुष्कळ वेळेला मनुष्य बोलतो, मनुष्य जे नियम लावतो, आम्हाला वाटतं ते शास्त्रात आहे, कारण आम्ही शास्त्र उघडून पाहतच नाही. मनुष्याच्या नियमाने देव चालणार नाही, रूढी परंपरांनी चालीरीतींमुळे देव चालणार नाही. त्याची पद्धत वेगळी आहे. ओढून ओढून सांगून गेले लोक, इतिहासात लिहिलं आहे. आणि आम्ही मनुष्यांच्या चालीरीतीने, रूढी परंपरांनी चालतो, त्यामुळे देव संतुष्ट होत नाही आणि आम्ही आशीर्वादित झालेलो नाही. देवाची सिंपल समजण्याची पद्धत आहे, मी पवित्र आहे, मी जे सांगतो ते तुम्ही करा, विषय संपला. शाऊलाने नुसती आज्ञा अर्धवट केली हो, राजपदावर हाकलून टाकलं त्याला. देवाला त्याने सांगितलेल्या गोष्टींविरुद्ध केल्याचा फार राग आहे, पण त्याच्या उलट जो त्याच्या इच्छेप्रमाणे चालतो त्याच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित करून देतो. आम्हाला निवडायचं आहे, आजवर आम्ही आशीर्वादित झालेले नसाल, भौतिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक, पारिवारिक, देवाची पद्धत कुठेतरी आम्ही चुकवली आहे. आणि म्हणून मनुष्याने पडविलेल्या, मनुष्याने सांगितलेल्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या इच्छेने मिळवलेल्या गोष्टी आम्हाला चेक करावं लागेल. पुष्कळ जातो, सत्य सांगतो, तो वाईट असतो, पण जो गोड गोड बोलतो प्रथम दृष्ट्या आपल्याला चांगला वाटतो, पण अंत आपला नाशाला कारणीभूत होतो. गोड गोड बोलणाऱ्यांच्या नादी लागू नका. कोणाच्या नादी लागा? आम्हाला जो कोणी पुढे बोलतो ना, आम्हाला याच्यातून पडताळून पाहिलं पाहिजे, आमचा अर्थ आहे, आणि त्याला थांबा, हे चूक बोलत आहे किंवा अर्धवट सांगत आहे तुम्ही, आशीर्वाद नको. आम्हाला सत्यता हवी आहे ख्रिस्ती लोकांना. आशीर्वादांच्या मागे, भविष्य वक्त्यांच्या मागे, आजार बरा करणाऱ्यांच्या मागे आम्ही लागलो. 100 वर्ष झाले, काही हाती लागलं नाही हो, काही हाती लागलं नाही. आम्ही रिकामी, कारण आम्ही आशीर्वाद सांगणाऱ्यांच्या नाही, तर आम्ही सत्य सांगणाऱ्यांच्या मागे जायला हवं होतो. मग ते किती कडू असं, देवाचं वचन ते आहे जे अंतःकरण भेदून जात नाही, तवर थांबत नाही, ते देवाचं वचन आहे. इथे लोकांना गुदगुल्यान हसवायला नाही कार्यक्रम. हा जीवन आणि मरणाचा आहे, अधलोक आणि स्वर्गाचा आहे. गंभीर विषय एखाद्याच्या आत्म्याला वाचवण्याचा. आणि म्हणून मनुष्यांच्या नियमांवर, अटींवर आणि चालीरीतींवर बेस असलेल्या गोष्टी देवाशीर्वादित करणार नाही. आमची उपासना परंपरा म्हणून चालते की आज्ञा म्हणून चालते, आम्हाला विचार करण्याची आज आम्हाला गरज आहे. नादाब आणि अबिहू याजक होते, परंतु धार्मिक नेते होते. हे दोघं जण याजक होते, याचा अर्थ धार्मिक नेते होते. त्यांनाच मृत्यू आला. चुकीची पद्धत. आजचे पास्टर, एल्डर्स, नेते, आम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. देव तोच आहे, अहरोन आणि मोशेच्या काळातला आज पण तोच आहे आणि उद्या पण तोच असणार. काळजी आम्हाला घ्यायची आहे, विचार आम्हाला करायचा आहे. दुसरी मंडळी, दुसरं उदाहरण आम्ही पाहूया. गणनाचं पुस्तक
याचा 16वा अध्याय आणि त्याची पण 1 ते 3. गणना 16. कोणीतरी वाचा, मला मदत हवी आहे आपली. लवकर लवकर जाऊया. क्षमा करा, आपला आवाज येत नाही दादा, मी वाचतो. गणना 16 1 ते 3 आपल्या पवित्र शास्त्रात बघा. कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी आणि रौबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अभिराम आणि ओन बिन पेलेत इस्रायलातील 250 लोकांना बरोबर घेऊन मोशे विरुद्ध उठले. हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, तुमचे आता फार झाले. संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्यासाठी आहे. तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता? कोरह, दाथान, अभिराम ह्यांनी 250 माणसं त्यांच्या बरोबर एकवटून मोशे आणि अहरोनकडे आले, कारण त्यांना त्यांची लिडरशिप नको होती. आणि एक शब्द तिथे फार भारी वापरलेला आहे. ते म्हणतात 3ऱ्या वचनाच्या मध्यभागी ते म्हणाले, त्यांच्या विरुद्ध जमा होऊन म्हणाले, तुमचे आता फार झाले. फार नाही, क्षमा करा, फारच झाले. एक एक शब्द महत्वाचा आहे. परिणाम असा झाला, परमेश्वरापासून अग्नी निघाला आणि 250 भस्म होऊन मरून गेले. कोरह आणि त्याच्या सोबत्यांनी धूप अर्पण केला. हे धार्मिक कृती होती. धूप अर्पण करणे स्वतःमध्ये पाप नव्हते, पण धूप अर्पण करत असताना, धार्मिक विधी करत असताना त्यांची हृदये बंडखोर होती. त्यांना देवाने स्थापन केलेले नेतृत्व मोशे आणि अहरोन मान्य नव्हते. ते म्हणाले, सर्व शब्द वापरला आहे बघा तिथे, सर्व प्रत्येक मनुष्य पवित्र आहे, संबंध मंडळी पवित्र आहे. तसेच 3ऱ्या वचनाचा शेवटला भाग, संबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठाई आहे. वाह, काय भारी स्टेटमेंट आहे. सर्व मंडळी पवित्र आहे असं म्हणण्याचा ह्यांचा अर्थ काय? त्यांचा अर्थ असा आहे, आम्हालाही नेतृत्वाचा अधिकार आहे. त्यांनी देवाच्या व्यवस्थेविरुद्ध बंड केले. तुम्हीच काय 2-3 मंडळी इस्रायल लोकांना चालू राहिले, तुम्ही नाही. आम्ही सर्व पवित्र आहात, प्रत्येकाला आम्ही योग्य आहोत. योग्य अयोग्य, पवित्र अपवित्र ठरवणारे कोण? तो देव. आणि देवाने नियुक्त केलेली व्यवस्थेविषयी त्यांनी बंड केलं. धूप अर्पण करणे देवाने आज्ञा केलेली गोष्ट आहे. निर्गम 30:7 आणि 8 मध्ये लिहिलेलं आहे धूप अर्पण करायचा. पण बंडखोरीच्या मनाने केलेला धूप देवाला घृणित होता. हेच दाखवतं उपासनेची कृती पुरेशी नाही, तिच्या मागे असलेलं हृदय देवाच्या आज्ञेत असलं पाहिजे. आम्ही जेव्हा उपासनेला येतो, जेव्हा आम्ही आराधनेला येतो, जेव्हा आम्ही वचन ऐकतो, आम्ही कृती करतो 100 आउट ऑफ 100. पण असं करता असताना जरी मनुष्य पाहत नाही, पण देव बघतो. अशी कृती करत असताना तुम्ही तासनतास इथे बसलेले आहात, आराधनेत उभे आहात, धन्यवाद देत आहे, हे सर्व होत असताना मनुष्य म्हणत, अरे वा किती चांगला आहे. पण मनुष्य हृदय पाहू शकत नाही, देव हृदय बघतो. आणि या कृती बरोबर देव त्या कृतीच्या मागे असलेले हृदय बघतो, ते देवाच्या अधीन आहे किंवा नाही.
बरं ठीक आहे, आले. त्याच अध्यायात 16व्या अध्यायात 41 ते 49 मध्ये लिहिलं आहे, दुसऱ्या दिवशी सर्व मंडळी मोशे अरोन यांच्या विरुद्ध कुरकुर करू लागली. 16वा अध्याय 41 ते 49. तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारले असे म्हणतात. आता हे सर्व कुरकुर होते. देवाने ह्यांना मारलं 250 लोकांना. ह्याचा धसका घेण्यापेक्षा, ह्याची भीती वाटण्यापेक्षा, ह्याच्यामध्ये सुधार करण्यापेक्षा अजून जास्ती मंडळी आली आणि अजून त्यांना बोलू लागली, तुम्ही लोकांना मारलं आहे. परमेश्वराचा क्रोध अधिक भडकला. प्लेग आला, प्लेग. आणि मोशे, प्लेग आला असताना बिचारा मोशे अरोनला सांगतो, जा पळत पळत धूप पात्र घेऊन देवासमोर उभा राहा, आमच्या लोकांना वाचव. तरी बिचारा विनंती करत आहे यांच्यासाठी, जे यांच्या विरुद्ध उठलेले आहेत त्यांच्यासाठी विनंती करायला अरोनाला पाठवतो. देव ऐकत नाही. तरी देवाने काय केलं, 14,700 लोक मारून टाकले. पहिले 250 मारले, अजून जास्ती आले, 14,700 मारून टाकले. कोरह, दाथान, देवाने कोरह आणि दाथान आणि अभिराम यांच्यासोबत न्याय केल्यानंतर लोकांनी त्या बंडखोरीचे समर्थन केले. म्हणून ज्यांनी समर्थन केले त्यांनाही मारून टाकले. म्हणजे जे देवाने केले ते चुकीचे आहे किंवा मोशेने केले, त्यांनी देवाच्या न्यायालाच आव्हान दिले आणि देवाने प्लेग पाठवला, मरी पाठवली, मरी. आणि 14,700 लोक मेले. गणना 16वा अध्याय वाचून घ्या. केवळ बंडकरण करणेच नव्हे तर बंडखोरीचे समर्थन करणे देखील गंभीर परिणाम आणू शकतात. आज मंडळीत हा कोरहाचा आत्मा मोठ्या प्रमाणात मंडळांमध्ये आम्ही बघायला भेटतो. मी एका ठिकाणी गेलो मागील दिवसामध्ये, एक मंडळी 100 वर्ष सेलिब्रेट करत आहेत, 100 वर्ष झाले म्हणून वक्ते बोलवले. आणि त्याच मंडळीमध्ये एक चर्च सकाळी आणि दुसरं चर्च संध्याकाळी. आणि काय, 100 वर्ष आम्ही पाळत आहोत, 100 वर्ष झाले, पण 2 भाग. तीच परिस्थिती फक्त महाराष्ट्राच्या मंडळांमध्ये बघून घ्या. मंडळ्या तुटण्याच्या, फुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले आहेत. त्याला कारण हे कोरह. मंडळांमध्ये त्याचा आत्मा. पास्टरला आम्ही शिकू शकतो, आम्ही मंडळी चालू शकतो. देवाने नेतृत्व दिलं आहे, त्यांनाच दिलं आहे का? आणि हा कुरकुरीचा आत्मा आज पुष्कळ लोक पाळकाला त्यांनी संदेश कसा द्यावा, ह्याच पद्धतीने द्यावा, हेच त्यांचे मत असतं. देवाने आज माझ्याशी काय बोलावं हे जाणून घेण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही. पण त्यांनी हा असाच बोलला, तो तसाच बोलला. काही तर लीडर्स असे आहेत, त्यांना विचारावं लागतात, पाळत जाऊन विचारतात, आम्ही बोलू का? न जाणो माझ्याकडून बोललं गेलं आणि त्या समोरच्याला लागलं तर माझं नुकसान होईल. इतका दबाव. अरे पहिले सेवेला कोणी नाही. विचाराय तरुणांना, पाठ जातात का सेवेला? आणि कोणीतरी देवाच्या भयात मंडळीला स्वर्गात नेण्यासाठी बिचारा झटत आहे, त्याला विचारावं लागतं, मी हे बोलू का? कोरहाचा आत्मा मंडळांमध्ये कार्य करत आहे. आणि तुम्हाला वाटेल, आम्हाला वाटेल जुन्या करारात आहे. यहुदाच्या पुस्तकात बघा, यहुदाचं पुस्तक आपल्याला ठाऊक आहे. योहानाचे 3रे पत्र झाल्यावर यहुदाचं पत्र आहे आणि त्याच्या 10व्या वचनात लिहिलं आहे, 10 आणि 11 मध्ये. माझी इच्छा आहे आपण हे काढावं वचन, नवीन करारातलं वचन आहे. यहुदा याचं पुस्तक, याचं पत्र, वचन 10 आणि 11 लिहिलं आहे. तथापि थोडं काढायला वेळ लागेल आपल्याला, कारण एकच पान आहे. 10 आणि 11 मिळालं आपल्याला. तथापि
ज्या गोष्टी ह्यांना समजत नाही त्यांनी हे निंदा करीतात, आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशुप्रमाणे त्यांना स्वभावतः समजतात त्यांच्या योगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांती मार्गात बेभानपणे घुसले, आणि बघा कोरह सारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. कोरह इथे मेन्शन केलेला आहे, नवीन करारात यहूदाने मेन्शन केलेला आहे. कोरहाच्या बंडामुळे त्यांनी आपला नाश करून घेतला आहे. दहाव्या वचनात यहूदा म्हणतो, ज्या गोष्टी ह्यांना समजत नाही त्यांची निंदा करतात, आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशुप्रमाणे त्यांना स्वभावतः समजतात त्यांच्या योगे तो आपला नाश करून घेतात. म्हणजे ज्या समजत नाही, ज्या गोष्टी समजत नाही त्यांच्याविषयी, कारण त्यांच्या बुद्धी बाहेरची आहे, त्यांच्याविषयी निंदा करतात. आणि ज्या पशुप्रमाणे समजतात त्यांच्यामुळे पण आपला नाश करून घेतात. यहूदा सांगतो. तिसरे योहान त्याच्या आदल्या पानावरच, योहानाचे तिसरे पत्र 9 ते 10 मध्ये, त्याला बी एकच पाने, 9 ते 10 मध्ये लिहिलंय. 9 ते 11 वाचू आपण. मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा दियत्रफेस आमचा स्वीकार करीत नाही. त्यामुळे मी आलो तर तो जी कृत्य करीतो त्यांची आठवण देईन. तो आम्हा विरुद्ध द्वेष बुद्धीने बाष्फळ बडबड करतो, तेवढ्याने त्याचे समाधान होत नाही, आणि तो बंधुजनांचा स्वीकार स्वतःही करीत नाही, आणि जे त्याचा स्वीकार करू इच्छितात त्यांनाही तो मना करतो व मंडळी बाहेर घालवून देतो. प्रिय बंधू, वाईटाचे अनुकरण करू नका, तर चांगल्याचे कर, कारण चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही. दियत्रफेस नावाचा व्यक्ती या मंडळीमध्ये आहे. त्याला मंडळीत पहिले होण्याची इच्छा आणि लालसा आहे, मलाच पाहिजे. प्रेषितांचे वचन तो स्वीकारत नाही, बंधूंना घरात घेत नाही, कारण तो कोरहाच्या आत्म्याने व्याप्त आहे. आज आमच्या मंडळांमध्ये बंडखोरीचे आत्मे शिरलेले आहेत. आम्ही कुरकुर करतो का? निर्गम 16 आणि 8 मध्ये आम्ही वाचतो त्याप्रमाणे. निर्गम 16 आणि 8 हे वचन वाचूया. तिथे लिहिलं आहे, मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकरी देईल. तेव्हा असे होईल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकले आहे. आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे तुम्हा विरुद्ध नव्हे तर परमेश्वराविरुद्ध आहे. मोशे विरुद्ध हे लोक कुरकुर करत होते, आम्हाला इथे मारायला आणलं का, आम्हाला इथे मटण मिळत नाही, आम्हाला इथे भाकरी मिळत नाही, आणि कुरकुर करत आहे. बिचारा मोशे प्रार्थना करतो, दे देवा, यांना काय आहे, यांना आत्मे वाचवायची नाही पडली, यांना पोटाची पडली. आज देवदूतांच्या भाकरी खाऊन पण यांना मटण पाहिजे, मांस पाहिजे. आणि तो म्हणाला, बघा देव तर तुम्हाला हे दिल उद्या. काय लिहिलं आहे 8व्या वचनात? मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हाला संध्याकाळी मांस खायला देईल आणि सकाळी पोटभर भाकरी देईल. संध्याकाळी मांस देईल, सकाळी पोटभर भाकरी देईल. तेव्हा असे होईल. काय होईल? कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण नाही. तुमचे कुरकुरणे आम्हा विरुद्ध नव्हे तर परमेश्वरा
विरुद्ध आहे. जर आम्ही मंडळीत कुरकुर करतो तर जाणून घ्या, ही कुरकुर मोशे विरुद्ध नव्हे, अहरोना विरुद्ध नव्हे, पास्टर विरुद्ध नव्हे, तर देवा विरुद्ध आहे, असं निर्गम 16 आणि 8 सांगतं. कोराचा शेवट काय झालाय लक्षात ठेवा. आम्ही जर त्या कोराहाचा शेवट लक्षात आणून देखील समर्थन करतो तर 14,700 ही संख्या आम्हाला नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक उदाहरण अजून घेऊया. दुसरे शमूएल 6वा अध्याय 6 आणि 7. 2 शमूएल 6 आणि 7 वाचूया. ज्याचा आवाज थोडा मोठा आहे कृपा करून वाचा. नाखोनाच्या खळ्याजवळ जेव्हा ती गाडी आली, तिच्यावर कराराचा कोश होता देवाचा, आणि त्याला ठोकर लागून तो असा पडेल असं वाटत होतं, तेव्हा या उज्जाने कराराच्या कोशाला हात लावून सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एक गोष्ट माहिती आहे. आणि त्यांनी एवढंच केलं, तो त्याला वाटत तो पडत हे म्हणून त्यांनी हात लावला सावरण्यासाठी. तर एवढूशा त्याच्या कृतीमुळे परमेश्वराचा कोप त्याच्यावर भडकला, देवाने त्याला तिथेच मारलं. आता आम्ही म्हणाला तो काय वाईट करत होता, काय वाईट केलं त्याने? त्याला वाटला पवित्र कोश जिथे देवाचं सामर्थ्य आहे, त्याला आता ठोकर लागून या गाडीवर तो पडल आणि मी त्याला धरलं, पडू नये म्हणून. उद्देश चांगला, क्रिया चांगली, कोणी आजूबाजूचे म्हणतील नाही बरोबर केलं, मी असतो तर मी पण ते केलं असतं असं म्हणेल आपण. मी आधीच म्हटलं, देव चांगल्या योग्य ह्या गोष्टीपेक्षा देव त्याच्या पद्धतीने चालण्यात आनंद मानतो. इथेच आम्ही चुकतो. आम्हाला वाटतं आम्ही मदत करत आहोत, आम्ही चांगलं करत आहोत, आम्ही योग्य करत आहोत, आम्हाला सगळं समजतं. तो पडत होता, मी त्याला सावरायला हात दिला नाही. देव त्याच्या पद्धतीनेच काम करेल. कराराचा कोश सर्वात पवित्र गोष्ट, त्याच्याविषयी स्पष्ट आज्ञा दिली होती. हा कराराचा कोश कोणी व्हायचा होता, तर हा कराराचा कोश फक्त लेवी लोकांनी व्हायचा होता. गणनाचं पुस्तक 4था अध्याय 15 वचन आणि 7वा अध्याय 9व्या वचनात लिहिलं आहे, कराराचा कोश लेवी लोकांनी त्याच्या वंशजांनीच व्हायचा होता. दाविदानी चूक केली, तो गाडीवर ठेवला, ही त्याची पहिली चूक. उज्जा हा लेवी नव्हता, हा साधारण सैनिक होता. त्याने कराराच्या कोशाला सावरण्यासाठी हात दिला, ही दुसरी चूक. नंतर दावीद म्हणाला, त्याच्या लक्षात आलं, जेव्हा उज्जा मेला बिचारा, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. 1 इतिहास 15 आणि 13व्या वचनात आपण ही गोष्ट वाचतो. आम्ही पहिल्यांदा त्याच्या नियमानुसार शोध केला नाही, दावीद म्हणतो, कारण आम्ही पहिल्यांदा त्याच्या नियमांविषयी शोध केला नाही, त्याच्या पद्धतींविषयी जाणून घेतलं नाही. आम्हाला त्याच्या पद्धतीचा विसर पडला, त्याच्या मार्गाचा विसर पडला, त्याच्या कार्यपद्धतीचा विसर पडला. दाविदाने चूक केली, तो गाडीवरून व्हायचा नव्हता, त्यांनी गाडीवर ठेवला आणि उज्जाने हात लावला, जो लेवी नव्हता. देवाची कार्य करण्याची पद्धत आम्हाला समजावी लागेल. देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने संकट येतात. देवाची आज्ञा न पाळल्यामुळे देव नाखुश राहतो, देव संतुष्ट होत नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे, उज्जाचा हेतू चांगला होता, कोश पडू नये,
म्हणून त्याने हात लावला. चांगला हेतू देवाच्या आज्ञा रद्द करू शकत नाही. एक्सक्यूज आम्ही देऊ शकत नाही. आमचं कारण चालणार नाही. कोण आहे आम्ही देवाच्या कार्यपद्धतीच्या विपरीत काम करून ते चांगलं असे ठरवणारे कोण आहे? कोण मनुष्य आहे देवाच्या कार्यपद्धतीला आव्हान देईल? ज्या देवानेच आमची निर्मिती केली. 20 ग्रॅमचा मेंदू आमचा. किती ग्रॅम? 20. आम्ही ठरवणारे कोण? आम्ही देवाच्या पद्धतीनुसार न चालून आमचे मनुष्याचे नियम लावून आमच्याच पद्धतीने एखादं शास्त्र जुनं झाले आता नवीन पद्धती आहे त्यानुसार आम्ही त्यामध्ये घुसून मिक्स करून भेसळ करून हेच बरोबर आहे शॉर्टकट काढणारे मनुष्य तर कोण? देव तोच आहे. त्याच्या पद्धती तेच आहेत आणि त्याच असणार. आम्हाला त्याच पद्धतीने जावं लागेल. जरी तो कोष सावरण्यासाठी उज्ज्याने हात दिला देवाने ऑन दी स्पॉट त्याला मारलं. आजच्या मंडळांमध्ये उज्जा सारखे लोक पण आहेत जे आम्ही प्रभूच्या मेधासमोर येतो. पहिले करीन 11 मध्ये लिहिलं आहे. त्या भाकरीला आम्ही सामान्य समजतो. त्या प्याल्याला आम्ही सामान्य समजतो. आम्ही प्रभू भोजन घेत घेत गप्पा पण मारतो. घाईघाईने घेतो. त्याची अवहेलना करतो. एक रूढी परंपरा म्हणून त्याच्याकडे बघतो. थरथराट कापायला पाहिजे येशूचं रक्ताचं दर्शक. त्याची व्हॅल्युएशन आम्ही कमी करतो. मनात कपट राग घेऊन आम्ही क्षमेचे प्रतीक असलेल्या मेजामध्ये सहभागी होतो. उज्जासारखे हात लावतो आणि त्याच वचनातील हे अयोग्य प्रकारे घेणारे वेळेआधी निघून. बाप्तिस्मा अनेक ठिकाणी एक चालरीत बनलेली आहे. रोमकराचं पत्र 6वा अध्याय आणि 4थं वचन वाचूया. रोम 6 आणि 4 मध्ये लिहिलं आहे, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याप्रमाणे आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. बाप्तिस्मा म्हणजे त्याच्या बरोबर बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेले आणि त्याच्यासारखे परत उठविले गेले. नवीन व्यक्तिमत्व, नवीन चरित्र, नवीन जीवन धारण करून आहोत. दुःखाची खेदाची गोष्ट आहे आम्ही बेसिकच विसरलो. एक चालीरीत, आमचं लेकरू 18 वर्षाचं झालं, त्याचं लग्न करायचं आहे आणि ह्या उद्देशानेच बाप्तिस्म्याकडे पाहिलं जातं. मूळ उद्देश विसरून, जे येशूनी पद्धत लावली ती विसरून त्या बाप्तिस्म्या विधीकडे पाहण्याचा, तो घेण्याचा उद्देश हा विपरीत झालेलाच. प्रियांनो, गंभीर विषय. इथेच आम्ही चुकतो आणि इथेच ख्रिस्ती म्हणणाऱ्यांना जास्त फटके आहे इतर लोकांपेक्षा. कारण आम्हाला माहिती आहे तरी आम्ही देवाच्या पद्धतीने चालत नाही आणि चालतो ते पण औपचारिकता दाखवतो. जो खरंच ज्याचं प्रायश्चित झालंय, पश्चाताप झालाय, जुनं जीवन त्याला आता त्यांनी विसरलेलं आहे, आता तो नवीन जीवनात चालत आहे, तोच ते दर्शक आहे. पाण्यात बुडणं म्हणजे जुनं संपलं आणि ज्या क्षणी तो पाळत त्याला बाहेर काढत आहे हे एक प्रतीक आहे की आता नवीन, परत त्या गोष्टी आता होणार नाही. ही साक्ष तो देत आहे. बुडून निघालेला खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. बाप्तिस्मा म्हणजे मरणात दफन होणं. पण त्या बाप्तिस्म्याच्या पाण्यातून काढल्यानंतर लोक त्याच गोष्टी करत आहे. कसं काय देव आशीर्वाद देईल मला सांगा? कुठे गेले
20-22 बाप्तिस्मा घेतलेले आता रिसेंटली बोलत आहे, कुठे आहे काय ते? विचार करा, विचार करूया. कुठे? असं कोणतं मोठं काम होतं रॉकेट सोडायचं की ते आज इथे नाही? आईबापांनी विचार करण्याची गरज आहे. कुठे? ज्यांनी बाप्तिस्मा घेऊन वचन दिली देवासमोर, जमलेल्या मंडळी समोर, मंडळी जाऊ द्या, देवासमोर दिली. कुठे? असे पहिल्या लाईनीत पाहिजे, कारण ते रिसेंटली आलेले नवीन उत्साह पाहिजे. कुठे? म्हणजे औपचारिकता आम्ही करतो आणि त्या फाटलेल्या पिशवीमध्ये काहीतरी टाकावं, त्याप्रमाणे आम्ही पिशव्या फाटक्या घेऊन फिरतो आणि म्हणतो आमची स्थिती तीच, कारण आम्ही देवाच्या पद्धतीप्रमाणे चालत. प्रार्थना एक सवय, एक औपचारिकता बनलेली आहे आमच्या जीवनात देखील. खूप उठसूट पण प्रार्थना आम्ही करतो. आता त्याच्यावर खूप विवाद आणि वाद होऊ शकतात या सब्जेक्टवर, पण प्रार्थना म्हणजे सोपी गोष्ट, देवाशी संवाद करणं. येशू प्रार्थना करायचा, अरण्यात जायचा, त्याच्या पित्याशी बोलायला रात्र देवाशी कनेक्ट होणं. बिस्किट दिल्या, प्रार्थना, चहा दिल्या, एक औपचारिकता होऊन गेली सवय. मी म्हणत नाही चुकीचं आहे, वाईट आहे, पण एक अशी काहीतरी एक पद्धत होऊन गेली. फक्त त्याच्यातलं गांभीर्य संपून टाकलं आम्ही. उज्जा झालो आम्ही, उज्जा. काहीतरी सावरण्याचा प्रयत्न फक्त दाखवत आहोत. देवाला ते नको, देवाला त्याच्या पद्धतीने काम करणारे लोक हवे आहे. येशूने मंदिरातून व्यापाऱ्यांना हुसकून काढलं, कारण त्या मंदिरात व्यापार नको, देवाच्या पद्धतीनेच काम करायला हवं. आज आमच्या मंडळांमध्ये आम्हाला प्रश्न आहे. आम्ही प्रभू भोजन घेतो तेव्हा आम्ही खरोखर आत्मपरीक्षण करतो का? कारण आत्मपरीक्षण जर एखाद्याने केलं, त्याच्या मनात परत कधीच वाईट राहणार नाही. कारण जे क्षमेचं दर्शक येशूने उदाहरण दिलं, एकाचं लाखाचं कर्ज त्या राजाने माफ केलं त्यांनी गयावया केल्यामुळे, आणि तोच बाहेर गेला आणि हजाराचं काय 100-150 रुपयाचं कर्ज होतं, त्याच्या गच्च्या आवळून त्याला मार दिला आणि तो रुंगात टाकला. मग त्याला राजाकडे आणलं, म्हणे अरे तुझं मी लाखो रुपयाचं कर्ज माफ केलं आणि तू याचं एवढंसं कर्ज माफ, त्याला धरून आणलं, मारलं. आमच्या इतके घाणेरडे पातक कोणत्या डोंगरांवर अनवाणी लोटांगण कोलांट्या खाऊन बी गेलो असतो तरी माफ झाले नसते. इतके घाणेरडे पातक, इतकं मोठं कर्ज येशूने आपल्यावर घेतलं, त्याचं दर्शक आहे. मला माफी मिळाली आणि त्या ठिकाणी बसून मी इतरांच्या विषयी माझ्या मनात वाईट घेऊन तिथे बसतो, म्हणजे मी आत्मपरीक्षण करत नाही. आम्ही न्याय करू शकत नाही, पण देव बघतो आणि येशूने सांगितलेलं आहे, स्वतः येशूने या गोष्टी आज्ञापिल्या आहेत. आम्हाला गांभीर्याने विचार करायचा आहे. आम्ही मंडळीत पवित्र गोष्टी सामान्य केल्या आहेत का? ज्या खरं महत्वाच्या आहे, देवाचं वचन, देवाला उंच करणं, देवाचंच नाव पवित्र राहणं, ह्या इतक्या सामान्य करून दिल्या आणि नको त्या गोष्टींना इतका बढावा दिला की खूप काहीतरी सिरियस आहे. आणि जे बेसिक, जे महत्वाचं, ज्याकडे देव बघतो स्वर्गातून, त्या सर्व सामान्य करून टाकल्या. हा ठीक आहे. बाप्तिस्मा, प्रार्थना, उपासना, देवाचा मेज, देवाच्या आज्ञा परंपरा झाल्या आहेत का? प्रश्न आहे आम्हाला. एक रूढी, एक चालीरीती, महिन्याचा रविवार पहिला आला की बसायचं इथे, जायचं आणि ते क्षमेचं आव आणायचं आणि तिथेच एखादा माझा दुश्मन विरोधक दिसला यासून तोंड लपून निघून जायचं. हा ढोंगीपणा देवापुढे चालत नाही. देव अंतकरण बघतो आणि त्याप्रमाणे पारितोषिक देतो. हे लक्षात आम्ही ठेवणं पाहिजे. आम्ही उज्जा बनू नये. देवाच्या पवित्र गोष्टींना हात लावण्यापूर्वी आमची स्थिती आम्ही तपासूया.
आम्ही लेवी आहोत का? आम्हाला देवाने खरंच त्या गोष्टीसाठी बोलवलं आहे का? आम्ही नियमानुसार करत आहोत का? मी तिथे असतो, अरे देवा काय फरक पडला, लेवीने हात लावला काय आणि या उज्जानी लावला काय, तो कोश त्यावेळेस पडत होता तेव्हा लेवी कुठे तिथे? हाय ना, ह्याने सांभाळलं, कुठे वाईट केलं? माझे विचार बुद्धी शून्य. मनुष्याची विचार करणं चालत नाही. देव सांगतो लेवींनीच उचलायचा, लेवींनीच हात लावायचा, तर लेवींनीच लावायचा. ऑर्डिनरी माणूस लावू शकत नाही. आणि जर लावला त्याचे परिणाम समोर आहेत. आमची बुद्धी, आमचं शहाणपण, आमची अक्कल, आमची हुशारी चालत नाही देवाच्या पवित्र पद्धतींमध्ये. याची ही भान आम्हाला सदैव असलं पाहिजे. पहिले शमूएल 6 अध्याय 19 वचन. शेवटलं उदाहरण आम्ही पाहूया. पहिले शमूएल 6:19. बेत शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले, म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला. त्याने त्या लोकातले 50,000 70 पुरुष जीवे मारले. परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला. 50,000 आणि 70. पहिले 14,000 आणि किती होते? किती विसरले? 14,700. आता 50,000 आणि 70. बेत शेमेश येथील लोक काय केलं आहे बिचाऱ्यांनी? कराराचा कोश फक्त याजक पाहू शकतात. देवाने सांगितलं होतं, मी नाही. बघा गणनाचं पुस्तक 4 अध्याय 20 वचनात दिलंय. गणना 4 आणि 20 मध्ये लिहिलं आहे, पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये. गेले तर ते मरतील. आणि आधीची वचन आहे, पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये, गेले तर ते मरतील. बेत शेमेशचे लोक परमेश्वराच्या कोशात आत काय आहे हे पाहण्यासाठी उत्सुक बिचारे. एवढी चूक त्यांची. त्या कोशात काय आहे कुतूहल त्यांना आहे. आणि त्यांनी तसं केल्यामुळे देवाने त्या शहरातले 50,000 70 लोक मारले. देवाने इतके मारले तर ते लोक शोक करत होते बिचारे. एवढे मारले का? त्या कोशात पाहिलं. हा मला विचार करावा लागेल. कदाचित त्यांना धार्मिक काही गोष्टी मिळवायच्या असेल, पाहायच्या असेल, पण देवाने त्यांना मारलं. देवाच्या गोष्टीस, त्याच्या कार्यात, त्याच्या पवित्र वस्तूंमध्ये, पवित्र गोष्टींमध्ये संशोधनाचा विषय नाही आहे. किंतु परंतु जर तर मी बघतो, मग मी बघेल. हा आदराचा आणि आज्ञा पालनाचा संबंध आहे. देवाच्या वस्तू, देवाच्या गोष्टी, देवाचे लोक, देवाच्या पद्धती, दोनच गोष्टी, आदर आणि आज्ञापालन. बस आमचं एवढंच काम. आत डोकून पाहायचं नाही.
अनेक लोक बायबलच्या वचनावर अविश्वास ठेवून टीका करतात. असं वचन आहे, तसं वचन आहे. एका चर्चमधून मी निघालो आणि एक डॉक्टर मला भेटले. मी उदाहरणं देत नाही, पण मला देवशी वाटत आहे. एक डॉक्टर मला भेटले आणि ते म्हणाले, बाळासाहेब खूप छान बोलले तुम्ही, खूप छान, आम्हाला आशीर्वाद मिळाला, पण जरा हे बोलले असते तर बरं झालं असतं. अरे जे ऐकलं ते तर पाळ. हे असतं ते असतं, असं नसतं ते नसतं, हे डोकावणं झालं, हे मध्ये पाहणं झालं, हे इंटरफेअर करणं झालं. देवाने विश्वासाने जे वचन पाठवलं त्या बरोबर छेडछाड करणं झालं. देवाने ज्या गोष्टी माझ्याकडे आज पाठवल्या आदराचा आणि आज्ञा पालनाच्या संबंधित आहे, हे जो स्वीकारतो ना त्याचं भलं होतं, बाकीच्यांचं मरण होतं. जे असे करतात त्यांची वृत्ती बेतशेमेशचे जे लोक आहेत त्यांची वृत्ती आहे. पवित्र शास्त्र हे देवाच्या प्रेरित हे वचन आहे आणि म्हणून तिमोथीचं पत्र याचं 3रा अध्याय, तिमोथ्याचं पत्र 3रा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनात लिहिलं आहे. पहिले तिमोथी 3 आणि 16 लिहिलं आहे, सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. आणि त्याचप्रमाणे 2 तिमोथी 3रा अध्याय त्याचं 16वं वचन, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण यासाठी उपयोगी आहे. सांगा आता पाळक काय बोलतो. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, बोटावर मोजा, सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोग आहे. गोड गोड गोष्टी, कानाला लागणाऱ्या गोष्टी यासाठी आहे का? आपण विचार करा आणि मग आपण त्या गोष्टी ठरवायच्या आहे. 2 पेत्र 3रा अध्याय 15 आणि 16. 2 पेत्र 3, 15 आणि 16 लिहिलं आहे, आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पाऊल याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे, आणि त्याने आपल्या सर्व पत्रात ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, नीट ऐका, त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्र लेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःचा नाशाला कारणीभूत होतात. हे जे पत्र आहेत त्यात समजण्यास कठीण अशा काही गोष्टी आहेत. पवित्र शास्त्र सांगतं कठीण आहेत, आणि म्हणून अज्ञानी आणि अस्थिर माणसे इतर शास्त्र लेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्याचाही करतात आणि स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. म्हणून जे अज्ञानी आहे, अस्थिर आहे, त्यांनी उगाच अर्थ लावण्याच्या भानगडीत पडू नये, नाही तर नाश ठरलाच. जसा ते इतर शास्त्र लेखांचा विपरीत अर्थ लावतात, या कठीण गोष्टींचा देखील लावतात,
आणि त्यांच्या नाशाला कारणीभूत ते होतील. आता विचार करूया, शास्त्रलेख हाताळताना आम्हाला दक्षता घ्यावी लागेल, त्याचा अर्थ समजावा लागेल, ते निचडून प्यावं लागेल, एकदा दोनदा 10दा 50दा वाचावं लागेल. कितीदा वाचलं आम्हाला नवीन प्रगटीकरण मिळेल. आम्हाला माहिती आहे सेप्ट्युजिंट ज्यांनी हा जुना करार लिहिला, जेव्हा ते लिहित होते आणि जेव्हा यावे हा शब्द यायचा, ते लिहिण्याच्या आधी त्यांचा तो पेन खाली ठेवायचे आणि जाऊन स्नान करायचे आणि मग येऊन तो शब्द लिहायचे. सॅल्यूट आहे त्या लोकांना. देवाची पवित्रता त्यांना समजत होती. आम्ही कोणी काय उठतो, कुठून येतो, कोणाचं ट्रेनिंग आहे नाही आहे, कोणाला त्याचा अर्थबोध लावता येतो नाही लावता येत. आज कोणी पाळत झालेलं आहे मंडळांमध्ये, कोणी शास्त्राचं शिक्षण द्यायला घरोघरी फिरून राहिलेले आहेत. कोण समजतं का हे वचन कठीण आहे? ती म्हणतो कोणीही या भानगडीत पडू नये. जोपर्यंत देवाने त्यांना पाठवलं नाही, जोपर्यंत त्यांचा अभ्यास झालेला नाही, लोकांना भडकू शकतात. आम्हाला विचार करायचा आहे, आम्ही कोणाचं ऐकायला पाहिजे, कोणावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि बायबलचं वचन समोर तर सांगत आहे ते रिचेक करायला पाहिजे. आम्ही निष्काळजीपणाने वागल्यामुळेच मंडळीमध्ये बेभामशाही उठते आणि मंडळ्या नंतर रसातळाला जातात. आम्ही शास्त्राच्या वचनाप्रमाणे किंवा आमच्या बुद्धी ज्ञान वापरून त्याचं पालन करत तर नाही ना. पवित्र शास्त्र पाहण्यासाठी, पवित्र गोष्टी पाहण्यासाठी मध्ये डोकावून तर पाहत नाही ना. लक्षात ठेवा, देवाने बेतशेमेनच्या लोकांसारखं म्हणजे 50,000 आणि 70 लोकांना जसं मारलं तसं होऊ शकतं, कारण देव आज पण तोच देव आहे. आज शेवटली गोष्ट मी आपल्यासमोर समाप्ती करताना हे ठेवतो की देवाच्या आज्ञेशिवाय उपासनामध्ये आम्हाला वाटतं चांगलं म्हणून देवाच्या कार्यामध्ये केवळ येऊ नका. बंडखोरींचे समर्थन करू नका. पवित्र गोष्टी हलक्या हाताने हाताळू नका. ढोंगीपणाने देवाजवळ जाऊ नका. प्रभूच्या मेधाचा गैरवापर करू नका. चांगला हेतू समजून त्याचा सबक घेऊन कार्य करायला पुढे जा. योहान 4:24 मध्ये लिहिलं आहे, देवात्मा आहे, त्याचे उपासक करणाऱ्यांनी आत्म्याने आणि सत्यपणानेच त्याची उपासना केली पाहिजे. दुसरं पर्याय नाही. आपल्या जागेवर उभं राहून प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू.